प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन देवाच्या वचनाची वृद्धी आणि प्रसार होत गेला. बर्नबा आणि शौल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत, त्या योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमेहून माघारे आले. अंथियोकियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन, निग्र, लूक कुरेनेकर, जो बालपणापासून हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन, आणि शौल हे संदेष्टे आणि शिक्षक होते. ते प्रभूची सेवा आणि उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की, बर्नबा आणि शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्रास येथे गेले. मग ते सलमिनात असता त्यांनी देवाच्या वचनाची यहुद्यांच्या सभास्थानांमध्ये घोषणा केली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर ठेवतो. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. आणि जो माझे वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. जो माझा अवहेर करतो आणि माझ्या वचनाचा स्वीकार करीत नाही, त्याचा न्याय करणारे कोणी आहे? जी वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी आपल्या स्वतःचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे, हे मला ठाऊक आहे. ह्यास्तव जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.